नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम न्यूज अनालिसिस मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या काही ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. गेली 15 दिवसांपासून प्रचाराचा धुळा उडाला असतानाच उद्या मंगळवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत. या बातमीचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. आपल्याच पक्षाच्या अधिकाधिक जागा निवडून याव्यात याकरिता महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. येत्या 15 जानेवारी 2026 महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. एकूण राज्यभरातील 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. सभा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. सभांचा धडाका सुरू असल्याचं पाहायला मिळत असून मुलाखती सुद्धा घेतल्या जात आहेत. यातच आता महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा उद्या थंडावणार आहेत. उद्या मंगळवारी संध्याकाळी 5:30 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकालाचे चित्र देखील स्पष्ट होणार आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आज सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी मिसळकट्टा हे कॅम्पेनिंग घेत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. प्रचाराची रणधुमाळी संपायला काही तासच बाकी असल्याने अखेरच्या टप्प्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच राहणार असल्याचं पाहायला मिळत आहे. पुढील बातमी आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका केव्हा लागणार याकडे लक्ष लागून असतानाच आता राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. याआधी 31 जानेवारी पूर्वी निवडणूक घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यात आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून आचारसंहिता लागू होऊ शकते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात दाखल झालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. राज्य निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सोमवारी सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाची मागणी मान्य करत मुदतवाढ दिलेली आहे. याआधी 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. मात्र आता 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद निवडणूक घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. यामुळे राज्य निवडणूक आयोगाला मोठा दिलासा मिळालेला आहे. मात्र जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असणाऱ्यांना मात्र आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढील बातमी आहे. सत्ता बदलली, साम्राज्य वाढलं. राज ठाकरेंचा अदानी भाजपच्या साठेलुटावर थेट हल्ला. मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या संयुक्त सभेत राज ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर तीव्र शब्दात टीका करत गौतम अदानी यांच्या उद्योगवाढीचा मुद्दा केंद्रस्थानी आणत 2014 पूर्वी आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अदानींच्या प्रकल्पांमध्ये झालेली झपाट्याने वाढ दाखवणारे व्हिडिओ, नकाशे आणि आकडेवारी सादर करून सत्तेचा फायदा काही मोजक्याच उद्योगपतींना दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. राज ठाकरे यांच्यामध्ये उद्योगवाढीला विरोध नसला तरी एकाच व्यक्तीवर सरकारची असामान्य मेहरबानी का, हा प्रश्न गंभीर आहे. मुंबईसह अख्खा महाराष्ट्र आणि देश विकायला काढला आहे असा आरोप करत त्यांनी भाजपवर जनहिताऐवजी कॉर्पोरेट हित जोपासल्याचा ठपका ठेवला. ही मांडणी केवळ टीका न राहता कॉर्पोरेट राजकारण, लोकशाही यातील नात्यावर प्रश्न उपस्थित करणारी ठरते. हे भाषण भाजप विरोधी राजकीय वातावरण अधिक धारदार करणारे असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनमत ढवळून काढण्याची ताकद ठेवते. पुढील बातमी आहे. आतापर्यंत संयम पाळा, 15 जानेवारी नंतर फडणवीसांचा अजित पवारांना थेट इशारा. महायुतीची खदखद. महापालिका निवडणुका तोंडावर असतानाच राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून महायुतीतील अंतर्गत तणाव उघडपणे समोर येऊ लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दिलेल्या विशेष मुलाखतीत मी आतापर्यंत संयम पाळला आहे, पण अजितदादा 15 जानेवारी नंतर असे सूचक विधान करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे ठग इशारा दिला गेलेला आहे. या वक्तव्यामुळे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी युतीत सर्व काही सुरळीत आहे का, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. अजित पवार यांच्या ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलोय या आधीच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचे हे वक्तव्य म्हणजे महायुतीतील साचलेल्या नाराजीचं सूचक स्फोट मानला जात आहे. निवडणुकानंतर राजकीय समीकरणे बदलू शकतात असा इशारा या विधानातून अप्रत्यक्षपणे दिला गेल्याचे दिसते. दरम्यान विरोधकांवर टीका करताना फडणवीसांनी फुकटगिरीच्या राजकारणावर जोरदार प्रहार केला.
पुणेकरांना फुकट घोषणा नको, तर विश्वासार्ह आणि काम करणारी व्यवस्था हवी आहे असे सांगत त्यांनी विकास विरुद्ध घोषणा असा स्पष्ट राजकीय संघर्ष उभा केला. एकूणच ही वक्तव्य निवडणूक प्रचारापुरते मर्यादित न राहता महायुतीच्या भविष्यातील राजकारणावर परिणाम करणारे ठरण्याची चिन्ह आहे. पुढील बातमी आंतरराष्ट्रीय बातमी आहे. जगाचा नकाशा बदलणार, ग्रीनलँडवरून नाटोमध्ये बंडखोरी, जर्मनी युके युद्धसज्ज, ट्रम्प अस्वस्थ. जगातील सर्वात बलाढ्य लष्करी युती मानल्या जाणाऱ्या नाटोमध्ये ग्रीनलँडच्या मुद्द्यावर अभूतपूर्व तणाव निर्माण झालेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यावश्यक असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे ताबा मिळवण्याची भाषा केल्यानंतर युरोपियन राष्ट्रांनी उघड विरोधाची भूमिका घेतलेली आहे. मित्र राष्ट्राच्या प्रदेशावरच दावा सांगणाऱ्या अमेरिकेने नाटोच्या विश्वासार्हतेला तडा दिलेला आहे असं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे. जर्मनीने मांडलेला आर्किट सेंट्री हा प्रस्ताव केवळ संरक्षणात्मक नसून आर्किट प्रदेशातील वाढत्या भूराजकीय संघर्षाचे संकेत देतो. रशिया चीन सोबत आता अमेरिकेच्या हालचालींवरही लक्ष ठेवण्याचा जर्मनी स्पष्ट इशारा, म्हणजे युरोप आता अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अंधानुकरण करणार नाही हे दाखवणारा निर्णायक टप्पा आहे. युके जर्मनी लष्करी सहकार्य आणि संभाव्य सैन्य तैनातीमुळे ग्रीनलँड आंतरराष्ट्रीय सामरिक संघर्षाचा केंद्र बनत आहे. डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी दिलेला ग्रीनलँडवर कारवाई म्हणजे नाटोचा शेवट हा इशारा अत्यंत गंभीर आहे. 77 वर्षाची युती आज अंतर्गत विसंवाद, अविश्वास आणि सामरिक मतभेदांच्या उंबरठ्यावर उभी आहे. ट्रम्प यांचा आक्रमक राष्ट्रवाद विरुद्ध युरोपचा सार्वभौमत्वाचा आग्रह या संघर्षातून केवळ ग्रीनलँडचा नाही तर जागतिक सुरक्षा व्यवस्थेचं संतुलन बदलण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पाहत राहा सकलम. धन्यवाद.